मला माझ्या स्वतःसाठी छान तयार व्हा या शॉर्ट व्हिडिओवर एका गृहिणीची खूप मनाला भिडणारी कमेंट आली. त्या म्हणाल्या, ताई मलाही छान राहावंसं वाटतं, परंतु माझा मुलगा मळकट कपडे घालतो, व्यवस्थित राहत नाही आणि मग लोक मला नावं ठेवतात. तर अशा परिस्थितीत मी स्वतः कसे नेटनेटके राहायचे. तर आजचा हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आणि अशा आईसाठी जी अशा परिस्थितीत अडकली आहे. तर एक सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की मुलाचे वागणे ही आईची किंमत ठरवू शकत नाही. कारण मुलं कधी हट्टीपणा करतात, कधी निष्काळजीपणा करतात, पण याचा अर्थ तुम्ही स्वतःची काळजी घेणं सोडू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोज मुलावर ओरडण्यापेक्षा तुम्ही स्वतः त्याच्यासमोर उदाहरण बना. जेव्हा तुम्ही स्वतः नेटनेटके आणि व्यवस्थित राहिलात तर तुम्हाला पाहून तो पण हळूहळू ती सवय त्याच्या पण अंगी ती सवय येईल आणि तो पण शिकेल. नंतर तिसरी सवय, लोक काय म्हणतील हे महत्त्वाचं नसतं, तर तुम्ही तुमच्या घरात काय बदल घडवून आणता हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. नंतर शेवटची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला दोष देत बसू नका. कारण प्रत्येक मुलाची सवय ही एका दिवसात बदलत नाही, तर प्रेमाने, सातत्याने आणि संयमाने बदल होत असतो. म्हणूनच ज्या ताईने मला ही कमेंट केली त्या ताईला मला हेच सांगावंसं वाटतं की ताई, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. कारण जेव्हा तुम्ही स्वतः आनंदी आणि आत्मविश्वासी दिसलात तर त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या कुटुंबावर आणि मुलावरही नक्की होईल. आणि अशाच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पाहिजे असतील तर कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा. कारण तुमच्या एका प्रश्नावर माझा पुढचा व्हिडिओ ही असू शकतो.